माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथमधून आपण श्री वाल्मिकी कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहोत. लाभ घ्या, लाभ द्या. चला तर सुरुवात करूया. भाग 16 अभिवाचनातून. अयोध्या कांड. पापी श्री मी माझ्या तुझ्या स्वार्थी महत्वाकांक्षाची कधी पूर्तता होऊ देणार नाही. मी आत्ताच अरण्यात जाईन. राज्य करण्यासाठी रामांना परत आणेन. रामाचा राज्याभिषेक झाल्यानंतर मी त्यांचा चिरंतन सेवक म्हणूनच काम करेन. कारण तीच माझी स्वाभाविक जागा, तीच माझी सर्वोच्च आकांक्षा होय. तुझे हृदय इतके कठोर आहे का की आपल्या एकुलत्या एक पुत्राच्या वियोगामुळे कौशल्येला काय वाटत असेल हे तुला समजू नये. एकदा दैवी कामधेनू सुरवीने आपले 2 पुत्र बेशुद्ध होऊन भूमीवर पडलेले पाहिले. एका दुष्ट शेतकऱ्यांच्या शेतात तळपत्या उन्हात त्या दोघा बैलांनी दिवसभर नांगरणीचे कष्टप्रद काम केले होते. जेव्हा सुरवीने त्यांना अशा दयनीय अवस्थेत पाहिले तेव्हा तिच्या डोळ्यातले अश्रू इंद्राच्या माथ्यावर पडले. जेव्हा इंद्राने वरमान करून दुःख पीडित सुरभीला पाहिले तेव्हा त्याने तिच्या दुःखाचे कारण विचारले. काय घडले होते ते सुरभीने इंद्राला सांगितले. तेव्हा इंद्र म्हणाला, संपूर्ण जगात एका आईसाठी आपल्या पुत्राशिवाय इतर काही प्रिय नसते. मग भरताने प्रतिज्ञा केली की हे नीच स्त्रिये, मी रामांना वनातून फक्त परतच आणणार नाही, तर माझ्या पित्याचे वचन सत्य करण्यासाठी मी सुद्धा 14 वर्ष वनवासात जाईन आणि आपल्या शपथेचे उल्लंघन करण्याच्या पापापासून रामांना वाचवेन. असे म्हणत भरत दुःखारितकाने अतिश्रमाने बेशुद्ध होऊन भूमीवर पडले. त्यानंतर बऱ्याच वेळाने ते पूर्ववत झाले. तेथे जमलेल्या मंत्रीगणांना म्हणाले, मला जगाचा सम्राट व्हायची आकांक्षा नाही, कारण मी स्वतःला माझ्या ज्येष्ठ बंधूंचा रामाचा सेवक समजतो. मी दूरवरच्या ठिकाणी असल्याने मला माझ्या मातेच्या दुष्ट कारस्थानाची काही कल्पना नव्हती. रामाच्या वनवासाशी माझा काही संबंध नाही असे मी म्हणतो, त्यावर कृपया विश्वास ठेवा. कैकेयीच्या इच्छामध्ये मी भागीदार नाही. कैकेयीने आपल्या कारस्थानाविषयी भरताच्या अशा प्रतिक्रियेची अपेक्षा केली नव्हती. जेव्हा तिने आपल्या डोळ्यासमोर आपल्या सर्व योजना भंग होताना पाहिल्या तेव्हा तिचा भ्रमाचा भोपळा अचानक फुटला. एका दुःस्वप्नातून ती जागी होत असल्यासारखी दिसत होती. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तिचे हृदय दुःखाने भरून आले. दरम्यान कौशल्याने भरताचा आवाज ऐकला. ती त्यांना भेटायला निघाली. तथापि इकडून भरत आणि शत्रुघ्न तिला भेटायला येत असताना वाटेतच तिला भोवळ आली. अशा प्रकारे दोघा बंधूंना कौशल्या जमिनीवर पडलेली दिसली. तिला उचलून घेत त्यांनी तिला आलिंगन दिले. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. भरताना पुढ्यात पाहिल्यावर कौशल्या उपरोधाने म्हणाली, जर तू ज्या राज्याची तुला अभिलाषा होती त्या राज्य उपभोगायला तू आता आला आहेस, प्रत्येक गोष्ट योजनेप्रमाणे घडून आलेली आहे, हे पाहून तुला आनंद झालाच असेल. हे ऐकून शब्द ऐकून भरताचे हृदय दुःखाने कळवळले. थोडा वेळ ते काहीच उत्तर देऊ शकले नाही. मग स्थिरचित होत भरत कौशल्याच्या पायावर कोसळले आणि हात जोडून म्हणाले, प्रिय माते, रामाच्या वनवासाशी माझा काही संबंध नाही. काही काय करीत होती याची मला अजिबात कल्पना नव्हती. तुला तर माहीतच आहे की माझे रामावर किती प्रेम. रामाच्या वनवासाचे, माझ्या पित्याच्या मृत्यूचे मला किती दुःख झाले हे तुला दिसत नाही का? माझ्या निष्पापपणाची तुला खात्री पटावी म्हणून मी शपथ घेतो की रामांना वनवासात पाठवण्याच्या कटामध्ये जे कोणी सामील असेल त्याला राजा, गाय, स्त्री, मूल वा वृद्ध व्यक्ती यांची हत्या करण्याचे परिणाम भोगावे लागतील. त्याला दारू, स्त्री, मांस, जुगाराचे व्यसन लागेल. देव माणसे त्याला टाळतील. तो निपुत्रिक होईल. जाळपोळ करणाऱ्याला, मित्रांचा विश्वासघात करणाऱ्याला वा पक्षपाती मध्यमस्थाला आपल्या पापांचे जे परिणाम भोगावे लागतात तेच परिणाम त्याला सुद्धा भोगावे लागतील. एखाद्या तहानलेल्या पाणी नाकारण्याचे वा गर्भधारणा करून घेणाऱ्या व्यक्ती हेतूने आलेल्या पत्नीला घालवून देण्याचे जे पातक आहे तेच पातक त्याला लागू. प्रिय माते, राम माझे जीवन आहे, ते माझे अस्तित्व आहे, ते माझा आत्मा व स्वतःला त्यांच्या सेवेत वाहून घेण्याव्यतिरिक्त माझा दुसरा उद्देश नाही. ते ऐकल्यावर कौशल्याच्या मनातील शंका दूर झाल्या. भरताच्या निष्पापपणाची तिला खात्री पटली. त्यांना उचलून घेऊन त्यांचे मस्तक तिने आपल्या मांडीवर घेतले. त्यांना कुरवळताना ती रडू लागली. आपल्या सावत्र मातेच्या दुःखाने भरतही व्याकुळ झाले. दोघांनाही ती रात्र कळवळत काढले.
दुसऱ्या दिवशी सकाळी वशिष्ठांनी भरतांना दुःखाचा त्याग करून आपल्या मृत पित्याचे अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. त्यानंतर वशिष्ठ भरतासमवेत अंत्यविधीच्या जागेवर आले. तथापि महाराज दशरथांचे शरीर तेलाच्या कुंभातून बाहेर काढून सजवलेल्या वाहनावर ठेवलेले पाहून अचानक भरताच्या मनाचा तोल ढळला. तो ओक्साबक्षी रडू लागले. अंतिम विधी पूर्ण व्हावेत म्हणून वशिष्ठांनी पुन्हा भरताना शांत होण्याची विनंती केली. शवयात्रा स्मशानभूमीकडे वळली. शववाहकाच्या पुढे चालणारे प्रजाजन रस्त्यावर फुले उधळीत होते. नंतर महाराजांचे अचेतन शरीर चितेवर ठेवण्यात आले. ब्राह्मण वेदमंत्राचा घोष करीत असताना त्यास अग्नी दिला गेला. महाराजांच्या राण्या आपापल्या ज्येष्ठतेनुसार पालखीत बसून आलेल्या होत्या. त्यांच्या आक्रोशाने आसमंत भरून आला. त्यानंतर महाराज दशरथाच्या आत्म्याला तर्पण देण्यासाठी सर्वजण शरयू नदीच्या काठावर गेले. 10 दिवस सुतक पाळले गेले. 2 दिवस भरताने इतर अंत्यविधी पार पाडले. 12व्या दिवसाच्या खेरीस भरताने ब्राह्मणांना अमर्याद दान दक्षिणा दिली. 13व्या दिवशी पहाटे भरत शत्रुघ्न अस्थी राख गोळा करण्यासाठी स्मशनात गेले. या अस्थीनंतर शरयू नदीत प्रवाहित करण्यात येणार होत्या. तथापि स्मशानभूमीत आल्यावर राजाचे अवशेष पाहून दोघा भावांना दुःखाने पुन्हा भडभडून आले. अत्यंत शोक करीत भरत शत्रुघ्न जमिनीवर पडले. म्हणाले, हे प्रियतात, आम्हाला एकटे टाकून तुम्ही कुठे निघून गेलात? वशिष्ठांनी पुन्हा भरताचे सांत्वन केले व म्हणाले, हे प्रिय राजकुमारा, आता आपली कर्तव्य पार पाडण्यासाठी तुला स्वतःवर नियंत्रण ठेवले पाहिजे. अग्नी दिलेल्या तुझ्या पित्याच्या पार्थिवाच्या अस्थी रक्षा गोळा कर. चितेभोवताची जागा स्वच्छ केल्यावर शरयू नदीवर जाऊन अस्थी रक्षा नदीत विसर्जन कर. सर्व मर्त्य जीवांना जन्म मृत्यू सुख दुःख लाभ हानी या द्वंद्वांना सामोरे जावेच लागते. या गोष्टी अपरिहार्य आहेत. इक्ष्वाकू कुळाच्या वंशाला अशा शोकात अतिरिक्त शोभत नाही. त्यानंतर अंत्यविधी पूर्ण झाले. आपल्या प्रासादात परतल्यावर भरतांनी राम सीता लक्ष्मणांना वनातून परत आणण्याचा गंभीरपणे विचार केला. शत्रुघ्न भरताला म्हणाले, राम सर्वांचे हितचिंतक आहेत. केवळ एका स्वार्थी स्त्रीच्या लहरीमुळे त्यांना वनवास घडला आहे. माझा बंधू लक्ष्मण नक्कीच याबाबत दोषी आहे. आपत्ती टाळण्यासाठी त्याला काहीच करता येत आले नाही का? तेवढ्यात कुबडी मंथरा सामोरी आली. ती जरी एखाद्या माकडापेक्षा चांगली दिसत नव्हती तरी तिच्या शरीरावर चंदनाचा लेप लावलेला होता. तिने राजवस्त्र परिधान करून मौल्यवान दागिने घातले होते. रामाच्या निष्कामनाचे मूळ कारण मंथराच आहे हे माहीत असलेल्या द्वारपालाने तिच्यावर झडप घालून तिचा हात धरला. तिला भरत शत्रुघ्नासमोर ओढून आणत म्हणाला, काय उद्गारला? कैकेयीला चितावणी देऊन रामाना वनवासात धाडणारी ही पहा दुष्ट चेटकीन. हे राजपुत्रा, हिनेच मथुराच्या ज्वाला राणीच्या हृदयात चेतवल्या. अशा तऱ्हेने आपल्या तातांची खुनी हीच आहे. हिला आपल्या ताब्यात घ्या. आपल्याला योग्य वाटेल ही शिक्षा तिला द्या. प्रतिशोधाची भावना प्रचंड वाढल्यामुळे शत्रुघ्नाने हिंसकपणे मंथरेला पकडले. ते तिला जमिनीवरून ओढत नेऊ लागले. मंथरेची आभूषणे तुटून त्यातील रत्ने विखरून इतस्तता पडली. तिच्या इतर कुबड्या सख्या शत्रुघ्नाच्या भयानक अवतार पाहून घाबरून पळाल्या. तेव्हा शत्रुघ्नाने प्रतिज्ञा केली, आतापर्यंत दीर्घ काळ आवरून धरलेला माझा क्रोध मी आता मंथरा कैकेयी या दोघींवर पाखडणार आहे. म्हणजे इतरांना त्यांनी किती यातना दिल्या तेवढ्यात यातना त्यांना अनुभवायच्या लागतील. कैकेयी जशी आपल्या पुत्रांच्या आश्रयाला धावली तसे भरताने आपल्या धाकट्या भावाला थांबवले व ते म्हणाले, शत्रुघ्ना, स्त्रियांना कधी ठार मारू नये. मी स्वतःच कैकेयी मंथरेला आनंदाने ठार मारले असते, पण मला माहीत आहे की जर मी तसे केले तर राम मला कधीच क्षमा करणार नाही. तेव्हा कृपया स्वतःला आवर. शत्रुघ्न शांत झाले. त्याने मंथरेला सोडून दिले. ती नंतर हुंके देत कैकेयीच्या पावलावर पडली. मंथरेला जीवदान देऊन भरताने दयाभाव धार्मिक तत्वांप्रती बांधिलकी दर्शवली. परमेश्वराचे भक्त सर्व सद्गुणांनी परिपूर्ण असून नेहमीच करुणामयी असतात. जरी मंथरेमुळे राम सीता लक्ष्मण यांना कठोर वनवास, महाराज दशरथांना मृत्यू, इतर सर्व लोकांना अत्यंतिक दुःख झाले होते, तरी भरतांनी धर्मतत्वांना अनुसरून तिला जीवदान दिले.
मंत्रेने जरी धर्मतत्वांना अनादर केला तरी ज्याप्रमाणे धर्मतत्वे धर्मनिष्ठ मनुष्यांचे रक्षण करतात त्याचप्रमाणे त्यांनी मंत्रेचे रक्षण केले. दुसऱ्या दिवशी सकाळी भरत राजा होतील व अपेक्षेने आलेले भाट त्यांची स्तुती गाऊ लागले. तथापि त्यांची प्रशंसा ऐकून भरतांचे दुःख अधिकच वाढले. त्यांना मी अयोध्येचा राजा नाही असे सांगत थांबण्याची आज्ञा केली. त्याच वेळी वशिष्ठ मुनीने आपल्या शिष्यांसमवेत राजदरबारात प्रवेश केला. आपल्या दूतांकरवी भरतांना, मंत्रीगणांना, सेनाधिकाऱ्यांना, इतर महत्वाच्या नागरिकांना बोलावणे धाडले. जेव्हा भरताचे आगमन झाले तेव्हा त्यांच्या पित्याचा व्हायचा तेवढ्यात उत्साहाने त्यांचा जय जयकार केला. वशिष्ठ भरतांना म्हणाले, हे राजकुमारा, राम लक्ष्मण वनवासाला गेले आहेत. तुझे पिताही स्वर्गवासी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील जनसामर्थ्यांचे जीवन खंडित झाले आहे. आम्ही जाणतो की कैकेयीच्या गुप्त कारस्थानाची तुला काही कल्पना नव्हती. महाराज दशरथाकडून तू राज्याचा उत्तराधिकारी म्हणून निवडला गेला. सर्व तयारी झालेली, सर्व नागरिके प्रतीक्षेत. कृपया तू संमती दे, म्हणजे आम्ही आजच तुझा राज्याभिषेक करू. हा प्रस्ताव ऐकून भरतांना फार वेदना झाल्या. आपले अश्रू थोपटून धरत ते वशिष्ठांना म्हणाले, ऋषी श्रेष्ठ, आमच्या वंशाची प्रथा आपण जाणताच की सर्वात मोठ्या पुत्राला सिंहासनावर बसविले जाते. रामाकडून सिंहासन बळकावण्याचा आम्ही कधी विचार सुद्धा करू शकत नाही, कारण मी स्वतःला रामाचा तुच्छ दास समजतो. अयोध्येला परत यावे म्हणून रामाचे मन वळविण्यासाठी मला लवकरात लवकर वनात जायचे आहे. जर मला यश मिळाले नाही तर मीही लक्ष्मणाप्रमाणे त्यांच्याजवळ राहीन. त्यामुळे प्रचंड सैन्य तयार ठेवावे. कोणताही अडथळा न येता जाण्यासाठी आवश्यक ते रस्ते अभियंत्याकडून बांधून घ्यावेत. भरताची उत्कट विनवणी ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू विरायले. त्यांच्या निश्चयामुळे प्रत्येक जण संतुष्ट झाला. त्यांची मान्यता मिळाल्यावर भरताचाही डोक्यावरचा भार उतरल्यासारखे वाटले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. भरताच्या इच्छेची वार्ता जशी सर्वत्र पसरली तसे सर्वजण आनंदी झाले. त्यानंतर मंत्रीगणांनी अनेक अभियंत्यांना, कामगारांना बोलावणे पाठवले. लवकरच कामगारांचा एक प्रचंड जथा नगरातून जंगलात जाण्याचा एक रुंद मार्ग बांधण्यासाठी निघाला. प्रथम कामगाराने झाडे तोडली, त्यांची मुळे उखडली, जमीन सपाट केली, तिथले खड्डे बुजवले. त्यांनी झऱ्यावर पूल बांधले. वाळू, खडी, पाणी, चुना यांच्या मिश्रणाने रस्ता तयार केला. नंतर त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा फूल झाडे लावली. मग कृत्रिम तळे निर्माण करण्यासाठी धरणे बांधण्यात आले. अयोध्येपासून गंगा किनाऱ्यापर्यंत जाणाऱ्या मोठ्या रस्त्याचे काम जेव्हा पूर्ण झाले तेव्हा त्या रस्त्यावर चंदनाच्या सुवासिक पाण्याचा सडा टाकण्यात आला. योग्य जागी कुंपणाने, खंदकाने वेढलेले मोठमोठे तंबू उभारून विश्रामगृहे तयार करण्यात आली. अशा तऱ्हेने देवतांनीही वापरावा असा संपूर्ण रस्ता अल्पावधीतच तयार करण्यात आला. अशा तऱ्हेने बांधकाम पूर्ण झाल्यावर नगरवासियांना समाधान वाटले. परमेश्वराची भक्तिमय सेवा आपल्यात जे परिवर्तन घडून आणते ते खरेच आश्चर्यकारक आहे. रामाच्या विरहामुळे जरी लोक आधी विषण्ण झाले होते तरी त्यांच्या सेवेत मग्न होताच ते सगळेच प्रसन्नतेचे अनुभव घेऊ लागले. परमेश्वराला पाहणे, त्याची सेवा करणे यात खरोखरच काही भेद नाही. किंबहुना परमेश्वराची सेवा करणे हाच त्यांच्याजवळ जाण्याचा योग्य मार्ग. भगवंतांना प्रत्यक्ष पाहण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण त्याची इतकी तळमळीने सेवा केली पाहिजे की त्यांनाच आपल्याला भेटायचे वाटले पाहिजे. दुसऱ्या दिवशी सकाळी भरताने सुमंत्रांना रथ आणण्याची आज्ञा केली. मग ते प्रचंड सैन्य सोबत घेऊन निघाले. भरताच्या नेतृत्वाखाली निघालेल्या त्या विशाल दलात 60,000 रथ होते, जे रामाशी संपूर्णपणे एकनिष्ठ असलेले सारथी हाकत होते. त्याशिवाय 1,00,000 घोडदळ, कमळाप्रमाणे सजवलेल्या 9,000 हत्तीचा या सैन्यात समावेश होता. वनात गेलेल्या रामांना परत आणण्याच्या आशेने वेगवेगळ्या रथात आरूढ होऊन कौशल्या, सुमित्रा, कैकेयी निघाल्या होत्या. रामांना पाहण्याच्या आशेने आनंदित झालेले अनेक नगरवासी देखील भरताबरोबर चालले होते. अयोध्यावासी अगदी स्वर्गलोकाच्या रहिवाशाप्रमाणे दिसत होते. त्यांनी आपले ठेवणीतले वस्त्रे परिधान करून गळ्यात सुगंधी फुलांच्या माळा घातल्या होत्या आणि आपल्या शरीरावर
चंदनाच्या ओटीचा लेप लावला होता. सगळे रथ दैवी विमानासारखे दिसत होते आणि एखादा भरपूर सूर्यप्रकाश असणाऱ्या दिवशी वाऱ्यावर डग वाहत जावे तसे सगळे हत्ती कुणालाही न जुमानता पुढे जात होते. जेव्हा हे संपूर्ण दलगंगेच्या तीरी आले तेव्हा रात्रीच्या विश्रांतीसाठी ते येथेच थांबले. भरताने आपल्या स्वर्गवासी पित्याला गंगाजलाचे तर्पण केले. जेव्हा गुहाने भरताना प्रचंड सैन्य घेऊन वनात येताना पाहिले तेव्हा त्याला शंका आली की भरत रामावर आक्रमण करण्याच्या उद्देशाने आले असावेत. त्यामुळे गुहाने आपल्या सहकार्यांना बजावले, आपण रामाचे अनुयायी आहोत म्हणून संकटाला सामोरे जाण्यासाठी आपण सिद्ध असले पाहिजे. सावधानता म्हणून आपल्या 500 नौकांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक नौकेमागे 100 सैनिक तैनात करा. मग आवश्यकता वाटली तर गंगा नदी ओलांडून जाण्यापासून आपण भरतांना रोखू शकू. आपल्याबरोबर अनेक भेटवस्तू घेऊन गुह भरताकडे त्याच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी गेला. जेव्हा सुमंतांना गुह येताना दिसला तेव्हा त्यांनी भरताना सूचना दिली की निषाद राज हे रामाचे स्नेही आहेत. जेव्हा गुह येऊन पोहोचला तेव्हा भरताने सर्व प्रकारे त्याचे आदरातिथ्य करून त्यांना भरद्वाज मुनीच्या आश्रमाचा रस्ता विचारला. गुहाने उत्तर दिले, आपले निश्चित असावे, आपण आपल्याला मार्गदर्शन करेन म्हणजे आपल्याला अजिबात अडचण येणार नाही. पण रामांना भेटायला जाण्याचा आपला हेतू काय हे मला कृपया स्पष्टपणे सांगावे. एवढे मोठे सैन्य पाहिल्यावर असे वाटते की तुम्ही रामाशी लढायस आलेले आहेत. भरताने उत्तर दिले. काय उत्तर दिले ते आपण पुढच्या भागात बघूया. श्रीराम जय राम जय जय राम लिहायला विसरू नका. श्रवण केले तर जय श्रीराम लिहा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.